डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासाची कहाणी ही खरं तर एका जबरदस्त संघर्षाची आणि प्रचंड इच्छाशक्तीची गाथा आहे. चला तर मग भारतातून सुरू झालेल्या आणि थेट जगातल्या सर्वोत्तम युनिव्हर्सिटीजपर्यंत पोहोचलेल्या या अद्भुत प्रवासाला जवळून जाणून घेऊया. जरा कल्पना करा, ज्या काळात समाजाने एका मुलाला अस्पृश्य ठरवलं, तोच मुलगा भारतातून निघून थेट अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जातो, तिथून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स गाठतो आणि तब्बल 64 विषयांमध्ये प्रावीण्य मिळवतो. पण हे सगळं शक्य तरी कसं झालं? चला आपण शोध घेऊया या प्रश्नाच्या उत्तराचा. बाबासाहेबांच्या या संपूर्ण प्रवासाचा पाया होता तो म्हणजे शिक्षणावरचा त्यांचा प्रचंड विश्वास. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं नव्हती, ते एक शस्त्र होतं, सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठीचं एक धारदार हत्यार. आणि या लढाईची पहिली मोठी पायरी होती 1907 साल, जेव्हा तरुण भीमरावांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. त्या काळात एका दलित मुलाने मॅट्रिक पास होणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. अहो, ते एक ऐतिहासिक यश होतं. जणू काही त्यांनी प्रस्थापित सामाजिक भिंतींनाच एक मोठा धक्का दिला होता. मॅट्रिक नंतर त्यांचं ज्ञान मिळवण्याचं वेळ काही थांबलं नाही. उलट ते त्यांना मुंबईत घेऊन आलं आणि तिथून थेट अमेरिकेला. हो, मुंबई ते अमेरिका हा प्रवास तर आणखीनच अविश्वसनीय आहे. चला त्यांच्या प्रवासाचे हे महत्त्वाचे टप्पे पाहूया. 1907 मध्ये मॅट्रिक पास झाले. मग साधारण 1912 पर्यंत मुंबईच्या नामांकित एल्फिन्स्टन कॉलेजमधून इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये BA पूर्ण केलं. आणि मग आली ती मोठी उडी. 1913 साली ते थेट अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाले. पण प्रश्न हा आहे की परदेशात जाण्याचा हा मार्ग कसा सापडला? तो इतका सोपा नव्हता. आणि इथे त्यांच्या आयुष्यात एक खूप महत्त्वाचं वळण आलं. ते म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. त्यांनी दिलेली स्कॉलरशिप. खरं तर याच स्कॉलरशिपमुळे आंबेडकरांसाठी परदेशातल्या उच्च शिक्षणाचे दरवाजे पूर्णपणे उघडले गेले. तर ते पोचले कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. आणि इथले दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यांच्या बुद्धीला जणू काही नवे पंखच फुटले. आणि याचा परिणाम काय झाला? अहो, अमेरिकेत पोचल्यापासून फक्त 2 वर्षांच्या आत म्हणजे 1915 साली त्यांनी आपली MA डिग्री पूर्ण केली. विचार करा किती प्रचंड वेग होता त्यांच्या अभ्यासाचा. आणि ते इथेच थांबले नाहीत. MA नंतर पुढच्या फक्त 2 वर्षात म्हणजे 1917 साली त्यांनी अर्थशास्त्रातली PhD सुद्धा मिळवली. म्हणजे MA आणि मग लगेच PhD ही खरंच एक अविश्वसनीय कामगिरी होती. बरं, कोलंबियामध्ये त्यांना फक्त पदव्याच मिळाल्या नाहीत, तर एक महत्त्वाचे गुरुसुद्धा मिळाले. प्रोफेसर जॉन डेवी. त्यांच्याकडूनच डॉक्टर आंबेडकरांनी लोकशाही, स्वातंत्र्य, समता या विचारांचं महत्त्व जाणलं. आणि हेच विचार पुढे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याचा आधारस्तंभ बनले. आता कुणालाही वाटेल की PhD झाल्यावर शिक्षण थांबलं असेल, नाही का? पण नाही. आंबेडकरांची ज्ञानाची भूक अफाट होती. कोलंबियानंतर त्यांचा पुढचा मुक्काम होता लंडन. आणि ही गोष्ट तर ऐकून थक्क व्हायला होतं. बघा, 1916 साली म्हणजे जेव्हा ते अमेरिकेत त्यांच्या PhDचं काम पूर्ण करत होते, त्याच वेळी त्यांनी लंडनमध्ये बॅरिस्टर होण्यासाठीच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं होतं. म्हणजे विचार करा, एकाच वेळी 2 वेगवेगळ्या देशांमध्ये 2 मोठे कोर्सेस. थांबा, अजून संपलेलं नाहीये. यासोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये म्हणजे LSE मध्ये दुसऱ्या डॉक्टरेटसाठी सुद्धा प्रवेश घेतला. म्हणजे एक नाही तर 2 डॉक्टरेट. त्यांची शिकण्याची जिद्द आणि बौद्धिक ताकद खरंच कल्पनातीत होती. या संपूर्ण प्रवासानंतर जे व्यक्तिमत्व घडलं त्यांना ज्ञानसूर्य का म्हणतात हे आता आपल्या लक्षात येतंय. त्यांची प्रतिभा खरंच विलक्षण होती आणि त्यांचं ज्ञान अफाट. त्यांच्या ज्ञानाची खोली किती होती याचा अंदाज घ्यायचा आहे तर हा आकडा बघा. तब्बल 64 विषय. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 64 विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. हा आकडाच सर्व काही सांगून जातो. आणि फक्त विषयच नाही तर भाषा सुद्धा. ते तब्बल 11 भाषांमध्ये पारंगत होते. म्हणजे विचार करा, असं व्यक्तिमत्व ज्यांच्यासाठी ज्ञानाला ना देशाची सीमा होती ना भाषेची. तर मग डॉक्टर आंबेडकरांच्या या अविश्वसनीय प्रवासातून आणि शिक्षणाच्या शक्तीवरच्या त्यांच्या अढळ विश्वासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? की ज्ञानाची खरी ताकद कशात आहे आणि त्याचा उपयोग कसा करायला हवा यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.